हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ऑनलाईन स्टडी पॉइंट. आज आपण बघणार आहोत विटॅमिन्स रिलेटेड काही महत्त्वाचे क्वेश्चन अँड आन्सर्स. हा आहे आपला पार्ट 2 विटॅमिन्सचा. याच्या आधी आपण पार्ट 1 बघितला होता. जर तो तुम्ही बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन देईल, जिथे जाऊन तुम्ही तो बघू शकतात. जर तुम्ही तो पार्ट बघितला असेल विटॅमिन्सचा थिअरी पार्ट, तर तुम्हाला हे क्वेश्चन जे आहे ते इझिली सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे, तर वळूया आपल्या क्वेश्चन अँड आन्सरकडे. बघूया तुम्हाला किती क्वेश्चनचे आन्सर देता येतात, तुम्ही किती राईट आन्सर देऊ शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मी 50 क्वेश्चन्स हे कव्हर केलेले आहे, ज्याच्यामधून 2 क्वेश्चन्स हे हमखास तुम्हाला परीक्षेला येणारच आहेत, 2 मार्क्सचे. ठीक आहे, तर लक्ष देऊन ऐकायचं आहे. तर प्रश्न पहिला आहे, विटॅमिनचा शोध कोणी लावला? तर इथे ऑप्शनमध्ये आहे न्यूटन, फंक, होपकिन्स आणि वॅटसन. तर याचा करेक्ट आन्सर आहे विटॅमिनचा शोध जो आहे तो कॅसिमिर फंक यांनी लावलेला आहे. दुसरा प्रश्न बघूया, विटॅमिनमधून किती ऊर्जा मिळते? तर 20 कॅलरी, 50 कॅलरी, 100 कॅलरी आणि 0 कॅलरी. तर थेरी पार्ट जर बघितला असेल तुम्ही, त्याच्यामध्ये मी सांगितलंय तुम्हाला की आपल्याला विटॅमिनमधून कोणतीही ऊर्जा मिळत नाही. आपल्याला ऊर्जा ही फक्त कर्बोदकांमुळे मिळते आणि ऊर्जेमुळे आपण कार्य करू शकतो. कर्बोदकांमुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते आणि स्निग्ध पदार्थांमधून काही प्रमाणात ऊर्जा मिळते, पण विटॅमिनमधून आपल्याला ऊर्जा मिळत नाही. विटॅमिनचं काम काय असतं की आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं. म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, 0 कॅलरी. पुढचा प्रश्न बघूया, विटॅमिनच्या अध्ययनाला काय म्हटले जाते? तर इथे ऑप्शन आहे विटॅमिनॉलॉजी, अँथोलॉजी, ऑडोंटोलॉजी आणि यापैकी एकही नाही. तर त्याच्या नावातच आहे विटॅमिनॉलॉजी. ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, अँथोलॉजी म्हणजेच काय, तर ती एक फुलांच्या विज्ञानाशी रिलेटेड काही शाखा आहे, तर त्याच्या अध्ययनाला अँथोलॉजी असं म्हणतात. तर विटॅमिनच्या अध्ययनाला काय म्हणतात? विटॅमिनॉलॉजी. पुढचा प्रश्न आहे, कोणते विटॅमिन हे पाण्यात विरघळतात? ठीक आहे, जर आपण बेसिक विटॅमिन्स बघायला गेलो तर 6 प्रकारचे विटॅमिन्स आहेत, ए, बी, सी, डी, ई आणि के. त्याच्यापैकी 2 विटॅमिन्स जे आहे ते पाण्यात विरघळतात आणि 4 विटॅमिन्स जे आहे ते पाण्यात विरघळत नाही किंवा ते फॅटमध्ये विरघळतात, म्हणजेच वसामध्ये विरघळतात. मग पाण्यामध्ये विरघळणारे विटॅमिन्स आहे विटॅमिन सी आणि विटॅमिन बी. म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, वरीलपैकी दोन्ही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, कोणते विटॅमिन हे वसा म्हणजेच फॅटमध्ये विरघळतात? तर फॅटमध्ये विरघळणारे विटॅमिन्स आहे विटॅमिन ए, विटॅमिन के, विटॅमिन ई आणि विटॅमिन डी, म्हणजे वरीलपैकी सर्व. ऑप्शन नंबर ई इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया, कोणत्या विटॅमिनला सनशाईन विटॅमिन असेही म्हणतात? आता सनशाईन विटॅमिन म्हणजे जे आपल्याला सूर्यप्रकाशापासून मिळतात. ठीक आहे, सूर्यप्रकाशापासून पण केव्हा मिळतात की जेव्हा आपल्या शरीरामध्ये असलेले स्निग्ध पदार्थ जे आहे त्यांच्यासोबत प्रक्रिया झाली सूर्यप्रकाशाची की त्याच्यापासून आपल्याला विटॅमिन डी हे मिळतं. ठीक आहे, मग सनशाईन विटॅमिन कोणाला म्हणतो? तर विटॅमिन डीला. ऑप्शन नंबर डी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया, कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे माणसाची त्वचा आणि होठ फुटतात? ठीक आहे, ऑप्शन आहे विटॅमिन B1, विटॅमिन B2, B12 आणि B9. तर असं कोणतं विटॅमिन आहे की ज्याच्यामुळे माणसाची त्वचा आणि होठ फुटतात? तर ते आहे विटॅमिन B2. पुढचा प्रश्न बघूया, माशांच्या यकृतामध्ये कोणते विटॅमिन भरपूर प्रमाणात असते? ठीक आहे, माशांच्या यकृतामध्ये कोणते विटॅमिन भरपूर प्रमाणात असते? तर एक गोष्ट लक्षात ठेवायची इथे की विटॅमिन्सचा साठा कुठे होतो? यकृतामध्ये. मग ते माशांमध्ये असू दे किंवा मानवाच्या शरीरामध्ये असू दे. ठीक आहे, ऑप्शन दिलेले तिथे विटॅमिन ए, डी, वरीलपैकी दोन्ही आणि यापैकी एकही नाही. तर इथे ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. माशांच्या यकृतामध्ये ए आणि डी हे दोन्ही विटॅमिन भरपूर प्रमाणात मिळतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे केस गळतात? ठीक आहे, तर ऑप्शन आहे विटॅमिन B1, B3, B7 आणि B9. तर विटॅमिन B7च्या कमतरतेमुळे केस गळतात. पुढचं आहे, विटॅमिन B1चे रासायनिक नाव काय आहे?
ठीक आहे, रासायनिक नावाचा चार्ट बघितला होता आपण मागच्या लेक्चरमध्ये, जो पार्ट 1 होता विटामिनचा. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला नसेल तर मी लिंक दिलेली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात. तर विटामिन B1चं रासायनिक नाव आहे थायमिन. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, मानव शरीरामध्ये विटामिन कुठे साचते? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, माशांच्या शरीरामध्ये कुठे साचतं? यकृतामध्ये. मानवाच्या शरीरामध्ये पण कुठे साचतं? तर यकृतामध्ये. तर इथे ऑप्शन नंबर ए जे आहे ते करेक्ट आहे, यकृत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात? ठीक आहे, केस कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे पांढरे होतात? तर विटामिन B6, विटामिन B12. वरीलपैकी दोन्ही B6 आणि B12 दोघांमुळे केस हे, दोघांच्या कमतरतेमुळे केस हे पांढरे होतात. पुढचा प्रश्न आहे, विटामिन ए चे रासायनिक नाव काय आहे? तर ऑप्शन बघा, कॅल्सिफेरॉल, सायनोकोबाल्मिन, थायमिन आणि रेटिनॉल. तर याचा करेक्ट आन्सर आहे रेटिनॉल. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी. पुढे बघूया, कोणत्या विटामिनला अँटी कॅन्सर विटामिन असे म्हटले जाते? ठीक आहे, विटामिन ए, बी, सी आणि डी याच्यापैकी करेक्ट काय आहे? तर विटामिन ए हे ऑप्शन करेक्ट आहे. विटामिन ए ला अँटी कॅन्सर विटामिन असे म्हटले जाते. तर आता इथे लक्षात ठेवायचंय की अँटी कॅन्सर विटामिन ए आहे, पण जर सपोज कॅन्सर झाला असेल तर कॅन्सरला क्युअर करण्यासाठी जे काय विटामिन वापरलं जातं ते आहे विटामिन बी. विटामिन बीच्या टॅबलेट दिल्या जातात किंवा त्याचा डोस दिला जातो आधी. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचंय अँटी कॅन्सर विटामिन आहे ए, आणि कॅन्सर झालेल्या पेशंटला कोणत्या विटामिनचा डोस दिला जातो? तर बी, कारण ते कॅन्सर क्युअर करण्यासाठी मदत करतं. पुढचा प्रश्न बघूया, विटामिन बी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? एक चार्ट बघितला होता आपण, जर तुम्हाला आठवत असेल तर. ठीक आहे, तर बी असं लक्षात ठेवलं होतं आपण. बीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर बेरी हा आजार होतो. रातआंधळेपणा हा तुमचा विटामिन ए च्या कमतरतेमुळे होतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचंय इथं ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे, बेरी. पुढे बघूया, विटामिन के चे रासायनिक नाव काय आहे? तर ऑप्शन दिलेत आपल्याला, कॅल्सिफेरॉल, फिलोक्विनॉन, टोकोफेरॉल आणि परत फिलोक्विनॉन. डबल झाले, तर ऑप्शन इथे फिलोक्विनॉन करेक्ट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा इथे आपलं एकच ऑप्शन डबल झालेलं आहे. तर विटामिन के चं रासायनिक नाव काय? तर फिलोक्विनॉन हे आहे. पुढे बघूया, कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे मानसिक आजार होतात? ठीक आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारलाही गेलाय परीक्षांमध्ये. तर ऑप्शन दिलेत आपल्याला B1, B3, B9 आणि B12. तर विटामिन B3 च्या कमतरतेमुळे मानसिक आजार हे होतात. पुढचा क्वेश्चन बघू, विटामिन B12 चे रासायनिक नाव काय आहे? तर ऑप्शन दिलेत आपल्याला, थायमिन, रायबोक्लेविन, फॉलिक ऍसिड आणि सायनोकोबाल्मिन. तर इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, सायनोकोबाल्मिन. विटामिन B12 चे रासायनिक नाव आहे सायनोकोबाल्मिन. ठीक आहे, वळूया पुढच्या क्वेश्चनकडे. कोणत्या विटामिनला अँटी इन्फेक्शन विटामिन असेही म्हटले जाते? ठीक आहे, की ज्याच्यामुळे इन्फेक्शन होत नाही, असं विटामिन कोणतं आहे? तर विटामिन ए हे करेक्ट आन्सर आहे इथे. पुढे बघूया पुढचा क्वेश्चन, कशात विटामिन ए मोठ्या प्रमाणात मिळते? तर ऑप्शन आहे गाजर, हिरव्या पालेभाज्या, मुळा आणि वरीलपैकी सर्व. तर जे तिन्ही ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. तिघांमधून आपल्याला विटामिन ए हे मिळतं. जर इथे दुसरे ऑप्शन असते हिरव्या पालेभाज्या आणि मुळाच्या ऐवजी, किंवा असं विचारलं असतं की सर्वात जास्त विटामिन ए कशातून मिळतं, तर आन्सर असतं आपलं गाजर. पण इथे तिन्ही ऑप्शन करेक्ट आहे, म्हणून आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, वरीलपैकी सर्व. पुढे बघूया, कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा हा आजार होतो? ठीक आहे, तर विटामिन ए, बी, सी, डी. इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, विटामिन ए च्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा हा आजार होतो. पुढचा क्वेश्चन बघूया, आवळ्यामध्ये कोणते विटामिन भरपूर प्रमाणात उपलब्ध असते? तर ऑप्शन दिलेत आपल्याला, ए, बी, सी आणि डी. ठीक आहे, विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी आणि विटामिन डी. तर इथे विटामिन सी मधून आपल्याला
आवळ्यामधून आपल्याला विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात मिळतं. मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला की जे आंबट फळं आहेत, ठीक आहे, जसं संत्री असेल, मोसंबी असेल, आवळा असेल, जे आंबट वर्गीय फळ आहे, लिंबू वर्गीय फळ आहे, ठीक आहे, त्या सगळ्यांमधून आपल्याला विटॅमिन सी हे मोठ्या प्रमाणावर मिळतं. म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, विटॅमिन सी. पुढे बघूया, विटॅमिन एच ला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, विचारला सुद्धा गेलेला आहे. विटॅमिन एच काही लोकांनी कधी ऐकलेलं नसेल, पण आता लक्षात ठेवा, विटॅमिन एच ला विटॅमिन B7 आणि बायोटीन ह्या दोनही नावांनी ओळखलं जातं. विटॅमिन B7चंच रासायनिक नाव काय आहे? तर बायोटीन. ठीक आहे, इथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो घाईघाईने. आपण फक्त विटॅमिन B7 बघितलं, तिथे टिक केलं, असं करू नका, पूर्ण प्रश्न वाचा. ठीक आहे, तर एच लाच काय म्हणतात? विटॅमिन B7 म्हणजेच काय? बायोटीन, म्हणजे वरीलपैकी दोन्ही. पुढचा प्रश्न आहे, नपुसकता हे कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होते? तर ऑप्शन दिले आपल्याला विटॅमिन ए, ई, सी आणि B9. तर इथे करेक्ट आन्सर आहे विटॅमिन ई. विटॅमिन ईच्या कमतरतेमुळे नपुसकता हा आजार आपल्याला होऊ शकतो. पुढचा आहे, रिकेट्स हा रोग कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? तर इथे ऑप्शन दिले विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी आणि विटॅमिन डी. तर विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे रिकेट्स हा आजार होतो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे लहान मुलांची हाडे मोडतात? अतिशय सोपा प्रश्न आहे. लहान मुलांना विटॅमिन डी मिळण्यासाठी आपण सूर्यप्रकाशात त्यांना घेऊन जातो, कोवळ्या उन्हामध्ये, है ना. मग इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, विटॅमिन डी. ठीक आहे, विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये हाडे मोडतात, कारण की त्यांना विटॅमिन डी न मिळाल्याने कॅल्शियम आणि फॉस्फरसची कमी जे आहे ते भरून निघत नाही. त्याच्यामुळे त्यांचे हाडं जे आहे ते ठिसूळ होतात आणि थोडे जरी ते पडले तरी ते मोडतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, जखम भरण्यासाठी कोणते विटॅमिन सहाय्य करते? तर इथे ऑप्शन आहे विटॅमिन ए, विटॅमिन बी, सी आणि डी. तर करेक्ट आन्सर आहे विटॅमिन सी. जखम भरण्यासाठी विटॅमिन सी हे मदतगार ठरते. पुढचा प्रश्न आहे, कोणते विटॅमिन कॅन्सरच्या उपचारांमध्ये वापरले जाते? याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलंय की विटॅमिन बी हे कॅन्सरच्या उपचारांमध्ये वापरले जाते. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला आहे तर त्याला विटॅमिन बीचा डोस दिला जातो आधी, आणि मग नंतर त्याच्यावर उपचार केले जातात. ठीक आहे, आणि अँटी कॅन्सर विटॅमिन कोणाला म्हणतात? तर विटॅमिन ए ला म्हणतात. पुढे आहे, कोणत्या विटॅमिनला हार्मोन असेही म्हणतात? ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, विटॅमिन डी ला हार्मोन असेही म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विटॅमिनची निर्मिती ही मनुष्याच्या त्वचेमध्ये होते? इथे ऑप्शन आहे आपल्याकडे विटॅमिन ए, बी, सी आणि डी. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. विटॅमिन डी ची निर्मिती जी आहे ती मनुष्याच्या त्वचेमध्ये होते. आणि ते कशामुळे होते? तर सूर्यप्रकाशाची जे कोवळे जे सूर्यप्रकाश असतो त्याच्यामुळे होते. पुढचा प्रश्न बघूया, मानवी शरीरामध्ये कोणते विटॅमिन हे सर्वात जलद गतीने बनते? ठीक, खूप महत्वाचा प्रश्न आहे. मानवी शरीरामध्ये कोणते विटॅमिन हे सर्वात जलद गतीने बनते? ऑप्शन आहे विटॅमिन ए, बी, सी आणि डी. करेक्ट आन्सर आहे विटॅमिन डी. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विटॅमिनला सौंदर्य विटॅमिन असेही म्हटले जाते? ठीक आहे, विटॅमिन ए, B1, ई आणि डी. तर इथे करेक्ट आन्सर आहे विटॅमिन ई. विटॅमिन ई ला सौंदर्य विटॅमिन असेही म्हटले जाते. ठीक आहे, जर तुम्ही बघितलं असेल तर मेडिकलमध्ये विटॅमिन ईच्या टॅबलेट्स मिळतात. बरेच जण ते टॅबलेट्स सुद्धा घेतात, ते केसांसाठी किंवा त्वचेसाठी चांगल्या असतात आणि म्हणून याला सौंदर्य विटॅमिन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघूया, कोणते विटॅमिन मानवी शरीरामध्ये बनणाऱ्या हानिकारक रसायनांना नष्ट करते? ठीक आहे, ऑप्शन आहे विटॅमिन ए, B1, ई आणि डी. तर इथे ही करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, विटॅमिन ई. विटॅमिन ई जे आहे ते मानवी शरीरामध्ये बनणाऱ्या हानिकारक रसायनांना नष्ट करते. पुढचा प्रश्न बघू, साल काढलेली भाजी धुतल्याने कोणते विटॅमिन निघून जाते? ठीक आहे, बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जातं की भाज्यांची साल काढायला नाही पाहिजे, त्याच्यामध्ये विटॅमिन्स असतात.
आणि साल काढल्याने किंवा कापलेल्या भाज्या धुतल्याने विटामिन जे आहे ते निघून जातं. ठीक आहे, सर्वचे सर्व विटामिन निघून जात नाही, तर काही प्रमाणात म्हणजे तर सालमध्ये असलेलं किंवा भाज्या कापल्यानंतर काही प्रमाणात विटामिन जे आहे ते निघून जातं. तर ते कोणतं विटामिन असतं? तर ऑप्शन आहे विटामिन ए, बी, सी आणि डी. तर इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, विटामिन डी. साल काढलेली भाजी धुतल्याने विटामिन डी जे आहे ते निघून जाते. पुढचा प्रश्न आहे, कोणते विटामिन मानवी शरीरामध्ये संक्रमण थांबवण्यास मदत करते? ठीक आहे, संक्रमण म्हणजे तुम्हाला माहिती असेल, एक आजार झाला असेल एखाद्या व्यक्तीला तर दुसरा व्यक्तीला होऊ शकतो, म्हणजे आजाराचं काय होतं तर संक्रमण होतं. ठीक आहे, तर हे संक्रमण थांबवण्यास कोणते विटामिन मदत करतं? तर ऑप्शन आहे विटामिन ए, बी, सी, डी. करेक्ट आन्सर आहे विटामिन ए. मानवी शरीरामध्ये संक्रमण थांबवण्यास विटामिन ए जे आहे ते मदत करतं. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विटामिनला रोगप्रतिकारक विटामिन असे म्हटले जाते? तर ऑप्शन आहे आपले विटामिन ए, बी, सी आणि डी. तर इथे करेक्ट आन्सर आहे विटामिन ए. विटामिन ए लाच काय म्हटलं जातं तर रोगप्रतिकारक विटामिन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात आरबीसी बनण्यासाठी कोणते विटामिन मदतगार ठरते? तर इथे ऑप्शन आहे विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी आणि विटामिन डी. तर करेक्ट आन्सर आहे विटामिन सी. आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल्स ज्या आहे, श्वेत रक्तकर्णिका, त्या बनण्यासाठी विटामिन सी जे आहे ते मदतगार ठरतं. पुढचा प्रश्न आहे, कोणते विटामिन मानवी शरीरामध्ये कॅल्शियमचे स्तर बनवण्यामध्ये मदत करते? ठीक आहे, कॅल्शियमचे स्तर बनवण्यामध्ये कोणतं विटामिन सहाय्य करतं? तर विटामिन डी. कॅल्शियम आणि फॉस्फरस मी सांगितलं आधीच, जे आपल्याला कुठून मिळतं तर सूर्यप्रकाशामधून. स्निग्ध पदार्थाचं रूपांतर जे आहे सूर्यप्रकाश मिळाल्यावर कशामध्ये होतं? विटामिन डी मध्ये होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, विटामिन ए च्या कमतरतेमुळे होणाऱ्या रातांधळेपणा ह्या आजाराला काय नावाने ओळखले जाते? ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे, विचारला गेलेला आहे, लक्षात ठेवायचंय. तर विटामिन ए च्या कमतरतेमुळे होणारा जो आजार आहे ज्याला आपण म्हणतो रातांधळेपणा, ठीक आहे, रात्री न दिसणं किंवा कमी दिसणं, तर या आजाराला म्हटलं जातं निक्टोलोपिया. ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. ठीक आहे, कोबाल्ट कोणत्या विटामिन मध्ये असते? खूप महत्वाचा प्रश्न आहे, आधी विचारला सुद्धा गेलेला आहे आणि लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, कोबाल्ट कोणत्या विटामिन मध्ये असते? तर विटामिन B12 मध्ये कोबाल्ट हे मोठ्या प्रमाणामध्ये असते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे हिरड्यातून रक्त येते? तर इथे ऑप्शन दिले विटामिन ए, बी, सी आणि डी. तर विटामिन सी च्या कमतरतेमुळे जे आहे ते हिरड्यांमधून रक्त येतं आणि यालाच काय म्हणतात? स्कर्वी असं म्हणतात. ठीक आहे, विटामिन सी च्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता आहे? तर स्कर्वी आहे. पुढचा प्रश्न आहे, विटामिनचे किती प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. तर पाण्यात विरघळणारे आणि पाण्यामध्ये न विरघळणारे. पाण्यामध्ये न विरघळणारे म्हणजे जे वसामध्ये विरघळतात, म्हणजेच फॅटमध्ये विरघळतात, अशा 2 प्रकारांमध्ये विटामिनचं वर्गीकरण जे आहे ते केलेलं आहे. इथे करेक्ट ऑप्शन जे आहे ते सी, वरीलपैकी दोन्ही. पुढचा प्रश्न आहे, विटामिन B3 चे रासायनिक नाव काय आहे? ऑप्शन ए थायमिन, रायबोक्लेविन, निकोटिनामाइड आणि बायोटिन. तर इथे करेक्ट आन्सर आहे निकोटिनामाइड हे विटामिन B3 चे रासायनिक नाव आहे. पुढचा प्रश्न बघूया, विटामिन सी चे रासायनिक नाव काय आहे? ठीक आहे, ऑप्शन आहे एस्कॉर्बिक ऍसिड, रायबोक्लेविन, निकोटिनामाइड आणि बायोटिन. तर हे कसं लक्षात ठेवायचं? मी सांगितलं होतं, विटामिन सी हे आपल्याला कशापासून मिळतं? तर लिंबूवर्गीय फळ म्हणजे जे काय आंबट फळं असतं त्यांच्यापासून मिळतं, आणि आंबट असल्यामुळे त्यांच्यामध्ये काय असतं? ऍसिड असतं. आणि इथे ऍसिड कोणामध्ये? फक्त तर एस्कॉर्बिक आम्ल म्हणजे ऍसिड. तर इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, एस्कॉर्बिक आम्ल. पुढचा प्रश्न आहे, नियासिन हे कोणत्या विटामिनचे रासायनिक नाव आहे? ठीक आहे, असे उलट सुलट प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. एकदा तुम्हाला रासायनिक नाव दिलेलं असेल, तुम्हाला काय सांगायचंय? त्याचं विटामिनचं नाव सांगायचंय, किंवा एकतर नाव दिलेलं असेल, रासायनिक नाव सांगायचं असेल. ठीक आहे, तर इथे जर तुम्ही ट्रिक तयार केली असेल तर त्याचा काहीच उपयोग नाहीये. ठीक आहे, आपल्याला हे 2-4 वेळेस वाचायचंय पुन्हा पुन्हा, तेव्हा आपल्याला ते लक्षात राहणार आहे, पाठ करायचं नाहीये. ठीक आहे, तर नियासिन हे
विटॅमिन B3चं रासायनिक नाव आहे? पुढचा प्रश्न बघू. कोणते विटॅमिन हे पेलाग्र आजारापासून संरक्षण करते? ऑप्शन आहे विटॅमिन B5, विटॅमिन B7, विटॅमिन B3 आणि यापैकी एकही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे विटॅमिन B3, ऑप्शन नंबर सी. विटॅमिन B3 जे आहे ते पेलाग्र आजारापासून संरक्षण करते. पुढचं आहे कोणते विटॅमिन हे त्वचा रोगांपासून संरक्षण करते? ठीक आहे, ऑप्शन आहे विटॅमिन B5, B7, B3 अँड नन ऑफ द अबो, यापैकी एकही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे विटॅमिन B7, जे त्वचा रोगांपासून संरक्षण करते आणि केस गळण्यापासून पण थांबवते. ठीक आहे. विटॅमिन B7च्या कमतरतेमुळे काय होतं, तर त्वचेचे विकार होऊ शकतात किंवा आपले केस हे गळतात. पुढचा प्रश्न आहे कोणते विटॅमिन प्रमाणाबाहेर घेतल्याने यकृत खराब होते? ठीक आहे, आता हा पण प्रश्न फार महत्त्वाचा आहे. विटॅमिन जे आहेत ते सुद्धा एका प्रमाणामध्येच घेतले गेले पाहिजे. जर त्यांचं अतिप्रमाणात सेवन केलं गेलं तर त्याचे काही गंभीर परिणाम जे आहेत ते आपल्या शरीराला भोगायला लागतात. तर तसंच इथे यकृत खराब कशामुळे होतं, कोणत्या विटॅमिनच्या प्रमाणाबाहेर सेवन केल्यामुळे होतं, तर विटॅमिन B3 च्या अतिप्रमाणात सेवन केल्याने यकृत जे आहे ते खराब होते. पुढचं आहे मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले विटॅमिन कोणते? तर ऑप्शन आहे विटॅमिन B6, विटॅमिन B9, विटॅमिन B12 आणि वरीलपैकी सर्व. तर इथे करेक्ट आन्सर आहे विटॅमिन B6, B9 आणि B12 वरीलपैकी सर्व, ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. तर विटॅमिन B6, B9 आणि B12 यांना ब्रेन विटॅमिन्स असंही म्हणतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, जे मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असतात त्यांना काय म्हणतात, तर ब्रेन विटॅमिन्स असंही म्हणतात. ठीक आहे, शेवटचा प्रश्न बघूया आपला. रक्त साकळण्यास कोणते विटॅमिन सहाय्य करते? तर ऑप्शन आहे विटॅमिन ए, विटॅमिन ई, विटॅमिन के आणि नन ऑफ द अबो. तर मी आधीच सांगितलंय तुम्हाला की रक्त साकळण्यास कोणतं विटॅमिन मदत करतं, विटॅमिन के. ठीक आहे, रक्त साकळण्यास किंवा रक्त गोठण्यास, जखम झाल्यास खूप प्रमाणात रक्तस्राव होत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरामध्ये विटॅमिन के ची जी आहे ती कमतरता आहे. ठीक आहे, तर विटॅमिन के काय करतो, जखम झाल्यास ती गोठवण्यास मदत करतो. रक्त गोठले की जखमेतून रक्त येणं बंद होतं, है ना. तर या पद्धतीने आपण 50 प्रश्न जे आहे ते आज सॉल्व केलेले आहे. होप तुम्हाला त्याच्यापैकी बरेचसे प्रश्न जे आहे ते सोडवता आलेले असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या पुढे मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील.